ठिकाणी अन्याय झाला आहे असं अधिकृत धरून तुम्ही पोलीस स्टेशनला आले? या ठिकाणी आम्ही आज आमच्या सोशल मीडियावरून व फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या त्यांच्या स्वतःच्या विठ्ठल आगराळे नावाच्या आमच्या बोरी गावाचा तो एक मुलगा आहे, त्याच्या आय डीवरून एक जातीवाचक मुस्लिम समाजाचे भावना दुखवणारा व्हिडिओ त्याने या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओमुळे आमच्या सर्व मुस्लिम समाजांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि बोरी एक संताची भूमी असलेलं गाव आणि त्या गावातला तो नीच माणूस तो जो मुलगा आहे त्यानं त्या गावामध्ये राहून अशा जातीवाचक व्हिडिओ पसरून गावामध्ये किंवा लातूर शहरामध्ये जे जातीय वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करत आहे अशा नीच माणसाला त्या कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहे। काय तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ जो आहे त्याला माहिती आहे की आता हे मातृत्व बंद होणार आहे आणि त्यासाठी आपले स्वतः सांगलीचे आमदार जे स्वतःला शेतकऱ्याचा नेता सांगितलं, जय श्रीराम जय गोमाता, मी गौरक्षक विठ्ठल आगराळे आज या जिहादी लांड्यांनी आणि या कसायांनी जे नेमकं काय मागणं आहेत आणि आता तुम्ही पोलीस स्टेशनला आल्यानंतर मग काय तुम्हाला प्रतिक्रिया मिळाली? या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब यांच्यासोबत आता आम्ही सर्व समाज बांधवांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिले की ह्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला योग्य ती कारवाई करून त्याच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करू। त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी अर्ज देऊन या ठिकाणी मी आता गावाकडे परत चाललो आहे। नाव सांगा ते। सर्वाला क्रांतिकारी जय भीम। मी साधू गायकवाड ब्लू पॅन्थर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष। आज इथं आमचे मुस्लिम बांधवांनी मला फोन केले की भाऊ ग्रामीण पोलिसांना यावं लागेल, कारण का गावातला कोणतरी एक विठ्ठल नावाचा व्यक्ती ती मुस्लिम समाजाबद्दल एका मुस्लिमला बोललं साहजिक नाही, पण त्याने इथं सर्वच मुस्लिम समाज धर्माबद्दल बोलले त्याने, त्या धर्माबद्दल बोलल्यामुळं सोशल मीडियावर त्यानं घाण बोलल्यामुळे व्हायरल झालं आहे। ते भावना दुखवल्याबद्दल त्यांनी आम्हाला सगळ्याला बोलून घेतले, हो तुम्ही यावं लागतं पुरुषांना, म्हणून मी या ठिकाणी आलो। पण अशी जी बोलणं जी विठ्ठल मनाचं जी गाव ते कोणा गाव गुंड गावामध्ये बोरी ही चांगलं गाव आहे, सर्व धर्म जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात, पण असे जे कृत्य करून जे समाजामध्ये जे ते निर्माण करत आहेत, आता ते काय गोरक्षणच्या नावाखाली असेल किंवा जी कायदा आहे ते आहे, कायदा जी कायद्यानं पोलीस प्रशासन बघते, शासन बघेल, जे करेल ते करेल, पण सोशल मीडियामध्ये फलाना बोलणं किंवा जातीवर बोलणं, धर्मावर बोलणं, धर्मावर बोलणं ही अशा जी गोष्टी चालू आहेत ही निंदनीय गोष्ट आहे। ह्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा महाराष्ट्र आहे। ह्याच्यामध्ये सर्व भारतीय संविधानाने सगळ्याला अधिकार दिले, सगळेजण राहतात, गोविंदान राहतात, त्याच्यामुळे असले जातीय दंगल घडवायचे प्रयत्न जे करत आहे जी विठ्ठल नावाचा कोणा पोलीस प्रशासनाने आताच PI साहेबाला पवार साहेबाला आम्ही बोललो, पवार साहेबांना आम्हाला शब्द दिले त्या हरामखोराला तात्काळ पकडून अटक करून त्याला कायद्याचा धाक आणि संविधानाची ताकद आम्ही 100% दाखवून देऊ आणि तुम्हाला न्याय देऊ असं आम्हाला त्यांनी शब्द दिलेत। आता लगेच थोड्या वेळाने FR त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि सगळ्या मुस्लिम समाजाने शांतता राखावं आणि असं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे। एवढं बोलतो। जय भारत।